So, hello Achievers, welcome to Achievers classes. Okay, today we are going to see chapter number 1 set and we are going to start our part 3. So थोडक्यात आपण पहिले लास्ट लेक्चर मध्ये आपण काय बघितलं होतं याची क्विक रिव्हिजन करूया. आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं टाइप ऑफ सेट्स. ओके, हे जे टाइप ऑफ सेट होते हे कशाच्या अकॉर्डिंग होते की हाऊ मेनी एलिमेंट्स आर प्रेझेंट इन द सेट. सेट मध्ये किती एलिमेंट्स प्रेझेंट आहेत? एक एलिमेंट आहे, 0 एलिमेंट आहे, खूप सारे एलिमेंट आहे जे मोजता येत नाहीत किंवा मोजता येतात असे एलिमेंट आहेत किंवा दोन सेट मध्ये एलिमेंटची संख्या सेम आहे. यानुसार आपण पहिला बघितला होता तो सिंगलटन सेट, ज्याच्यामध्ये एक सिंगल एलिमेंट असतो. दुसरा बघितला होता आपण नल सेट, त्यालाच आपण एम्प्टी सेट म्हणतो. त्यानंतर डेफिनाइट सेट, ज्याच्यामध्ये फायनाइट सेट, ज्याच्यामध्ये आपण नंबर्स काय करू शकतो, काउंट करू शकतो, ज्याच्यामध्ये लिमिटेड आणि काउंटेबल नंबर्स असतात. आणि लास्ट होतं ते म्हणजे काय, इनफायनाइट सेट. इनफायनाइट सेट मध्ये अनलिमिटेड आणि अनकाउंटेबल नंबर्स असतात. ओके, आणि लास्ट बघितलं होतं इक्वल सेट. इक्वल सेट म्हणजे दोन सेट असतील, सेट ए आणि सेट बी, आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या एलिमेंटची संख्या ही काय असेल, सेम असेल. अशा सेटला आपण काय म्हणतो, इक्वल सेट. एलिमेंट त्यांचे दोघांमध्ये इक्वल असतील, सेम असतील. ठीक आहे, याच्यावरनं आपण प्रॅक्टिस सेट 1.2 देखील सॉल्व्ह केला होता. आता आपल्याला आज बघायचं 1.3 चं बेसिक, आणि मग जाऊया आपण 1.3 सॉल्व्ह करूया. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे वेन डायग्राम. ओके, ही एक नवीन डायग्राम आहे तुमच्यासाठी या वर्षी. तर याचा शोध कोणी लावलाय, जॉन वेन यांनी लावलेला आहे. फर्स्ट टाइम याचा यूज केलेला. आता वेन डायग्राम का यूज करतो, जर आता आपल्याकडे दोन सेट्स असतील, दोन वेगवेगळे सेट असतील, तर त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी काय आहे आणि त्यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे हे जर आपल्याला शोधून काढायचं असेल पटकन, फक्त डोळ्यांनी बघितल्या विदाउट रायटिंग ऑन अ पेपर, तर आपण काय करतो, या प्रकारच्या डायग्रामचा आपल्याला काय होतो, यूज होतो. म्हणजे सिस्टमॅटिक पद्धतीने एखादा डेटा लिहिण्यासाठी आपल्याला कशाचा यूज होतो, वेन डायग्रामचा. दोन किंवा दोनापेक्षा जास्त सेट्स आपण या ठिकाणी दाखवू शकतो. दोन सेट मध्ये कॉमन एलिमेंट कोणते आहे, दोन सेट मध्ये डिफरंट एलिमेंट कोणते आहे, हे सगळं जर आपल्याला दाखवायचं असेल तर आपल्याला काय करू शकतो, आपण या वेन डायग्रामचा यूज करू शकतो. आता जनरली जी वेन डायग्राम आहे, वेन डायग्राम शो करण्यासाठी आपण काही जिओमेट्रिकल सिम्बॉल्स किंवा जिओमेट्रिकल फिगर्सचा यूज करतो. उदाहरणार्थ आपण सर्कल यूज करू शकतो, आपण रेक्टँगल यूज करू शकतो किंवा स्क्वेअर यूज करू शकतो, यस ऑर नो, किंवा अजून आपण ओव्हल शेपचा पण यूज करू शकतो. ठीक आहे, या ओव्हलचा सुद्धा आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. या जिओमेट्रिकल फिगरचा आपण कशासाठी वापर करू शकतो, वेन डायग्राम शो करण्यासाठी. वेन डायग्राम दाखवताना ज्याही वेळेस आपण एखादी जिओमेट्रिकल फिगर यूज करतो, त्याच्या एक्स्ट्रीमली राईट हँड साईडला आपल्याला त्या सेटचं नाव लिहायचं असतं, जो सेट आपल्याला रिप्रेझेंट करायचा. जो सेट आपल्याला रिप्रेझेंट करायचा आहे त्याचं नाव त्या फिगरच्या राईट हँड साईडला तुम्हाला लिहायचंय. एक्सेप्ट युनिव्हर्सल फिगर, एक फिगर आहे किंवा एक डायग्राम आहे ज्याला युनिव्हर्सल, किंवा एक सेट आहे ज्याला आपण युनिव्हर्सल सेट म्हणतो. युनिव्हर्सल सेटचा यू फक्त या स्क्वेअर वाल्या फिगरच्या राईट हँड साईडच्या बाहेर दाखवायचं आहे. ओके, ते ज्यावेळेस आपण युनिव्हर्सल सेट बघू त्यावेळेस मी तो तुम्हाला सांगणार आहे. जनरली एक गोष्ट लक्षात ठेवायची की वेन डायग्राम रिप्रेझेंट करताना सेटचं नाव राईट हँड साईडला तुम्हाला वरती लिहायचं आहे. ओके, आता बघा एक एक्झाम्पल घेतलेलं आहे या ठिकाणी. ए सेट दिलेला आहे ज्याच्यामध्ये किती एलिमेंट्स आहेत, 1, 2, 3, 4 आणि 5. हे तुम्हाला वेन डायग्राम थ्रू दाखवायचं आहे. सो दॅट मी काय घेतलं, एक ओव्हल शेप घेतला. मी सर्कल घेऊ शकतो, तुम्हाला आवडला स्क्वेअर तुम्ही स्क्वेअर घेऊ शकतात. तर आम्हाला रेक्टँगल आवडतो, आम्ही रेक्टँगल घेतो. व्हॉट एव्हर इट मे बी, तुम्हाला जे आवडेल ते घ्या. फक्त बघा, ज्या ठिकाणी आता समजा सर्कल घेतला तर ए सेट मी इथे लिहिणार 1, 2, 3, 4 आणि 5. दाखवले एलिमेंट दाखवताना आता या ठिकाणी तुम्हाला कॉमा यूज करायचा नाही. कॉमा यूज करायचा नाही. सर मी असंच लिहिलं पाहिजे का, नाही, काही गरज नाही. तू कसंही लिही, तू असं पण लिहिलं तरी चालेल. बरोबर, ए सेट या ठिकाणी दाखवा. सर मी इथे 1 लिहितो, 4 लिहितो, इथे 3 लिहितो, इथे 5 लिहितो, इथे 2 लिहितो, चालेल का, चालेल.
ओके, सिक्वेन्स मध्येच लिहायला पाहिजे असं काहीही नाही, फक्त त्या ठिकाणी तुम्हाला एलिमेंट्स प्रॉपरली शो करायचे. असं नाही की एखादा एलिमेंट सर मी सोडून दिला, चालेल का? नाही, एलिमेंट मात्र सोडता येणार नाही. ओके, सो किती सिंपल आहे, हे काही डिफिकल्ट आहे का? नाही. ओके, चला मग आता आपण थोडीशी माहिती बघूया या जॉन वेन बद्दल. जॉन वेन इज, बघा त्यांचंच नाव काय आहे, वेन. यांच्या नावावरनं या मेथडला काय नाव दिलं? वेन डायग्राम असं नाव दिलं. हे एक मॅथमॅटिशियन आहे हु गेव द मॅथमॅटिकल फॉर्म टू द लॉजिक अँड प्रोबॅबिलिटी. ही इज अ फेमस बुक. कोणतं बुक आहे? लॉजिक ऑफ चान्स. या पुस्तकामध्ये हे लॉजिक त्यांनी दिलेले. ठीक आहे, आता एक बी सेट दिलाय तुम्हाला. बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स काय रे, लेस दॅन ऑर इक्वल टू -10 और सॉरी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू -10 आणि काय लेस दॅन ऑर इक्वल टू 0. आता बघा इथे मी तुम्हाला सांगितलं होतं की हे कशाचं चिन्ह आहे रे, समजा इथे एक्स आहे तर हा ग्रेटर दॅन इक्वल टू आहे आणि हे काय लेस दॅन ऑर इक्वल टू. असं जर असेल इक्वल टू आलं तर आपण काय करायचं, -10 सुद्धा घ्यायचा आणि 0 सुद्धा घ्यायचा आणि त्याच्या मधले सुद्धा नंबर घ्यायचे. सो 0 आणि -10 मध्ये कोण येईल? -9, -8, -7, -6, -5, -4 आणि 0. हे सगळे एलिमेंट्स आले या ठिकाणी. हा कोणता सेट आहे तुमचा? बी सेट आहे. सो हा बी सेट तुम्हाला या ठिकाणी रिप्रेझेंट करायचा आहे. बघा सेट बी, मी रेक्टँगल घेतला, -1, 2, 3, -4, -5, -6, -7, -8, -9, -10. ओके, दाखवले सगळे एलिमेंट्स या ठिकाणी शो केले. आता बघा दोन वेन डायग्रामचं कॉम्बिनेशन तुम्हाला दाखवायचं आहे. उदाहरणार्थ बघा एक एक सेट तुम्हाला असा दिला, ए सेट, ज्याच्यामध्ये काय एलिमेंट आहेत रे, 1, 2, 3, 4 आणि 5 असे एलिमेंट आहे. आणि बी सेट असा आहे ज्याच्यामध्ये एलिमेंट आहे 3, 4, 5, 6 आणि 7. ओके, हे दोन्हीही सेट तुम्हाला दाखवायचे. हे दोन्हीही सेट तुम्हाला काय करायचे? दाखवायचे. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला जर दिसत असेल तर या ठिकाणी बघा सर 3, 4, 5 हा एलिमेंट आहे. याच्यामध्ये सुद्धा काय आहे? 3, 4 अँड 5 एलिमेंट आहे. ओके, सो मी काय करतो, हा घेतो सेट ए आणि हा एक घेतो सेट बी. घेतले दोन सेट बी आणि मी या दोघांना कंबाईन केलं. काय दाखवायचंय मला? बघा 3, 4, 5 हा ए मध्ये सुद्धा आहे, 3, 4, 5 हा बी मध्ये सुद्धा आहे. मी इथे लिहितो 3, 4 आणि 5. या सेटला नाव देतो मी सेट ए, या सेटला नाव देतो मी सेट बी. आता बघा या ए सेट मध्ये कोणकोणते घटक आहेत चेक करा. 1, 2, 3, 4, 5 आले का? येस ऑर नो? येस. आता या बी मध्ये कोण आहे बघा? 3, 4, 5, 6 आणि 7. बघा बी मध्ये आले का सगळे? ओके, आता या फिगर कडे बघून हा जो मधला भाग आहे, हा जो मधला भाग तुम्हाला दिसतोय, हा काय रे? कॉमन पार्ट आहे. काय? जो ए चा पण पार्ट आहे, सेट ए चा पण पार्ट आहे, सेट बी चा सुद्धा पार्ट आहे. आता बघा हे जर मी फक्त तुम्हाला दाखवलं असतं, हा जर डाटा तुम्हाला दिला असता तर या डाटावरनं तुम्हाला डिरेक्टली सांगता आलं नसतं की कोणतं कॉमन आहे. तुम्हाला थोडासा विचार करावा लागला किंवा मी दाखवलं तेव्हा तुमच्या लक्षात आलं. बट आता या फिगरवरनं तुमच्या लगेच लक्षात येत आहे का की सेट ए मध्ये 3, 4, 5 आहे, सेट बी मध्ये सुद्धा 3, 4, 5 आहे. समजते? सो हे लॉजिकल अनालिसिस पटकन व्हावं यासाठी ही मेथड शोधून काढलेली आहे की जेणेकरून तुमचं एफर्ट्स पटकन तुमचे लागले पाहिजेत आणि पटापट तुम्हाला डेटाचा अनालिसिस झालं पाहिजे. याच्यासाठी ही वेन डायग्राम या ठिकाणी दिलेली होती. ओके, सो आता आपल्याला काही आणखी सेट्स बघायचे आहेत आजच्या लेक्चरमध्ये. पहिला सेट बघायचा आहे सबसेट, दुसरा बघायचा आहे युनिव्हर्सल सेट, आणखी कॉम्प्लिमेंट ऑफ सेट हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. तोपर्यंत पहिले तुम्ही हे सगळे लिहून घ्या. ओके, चला आता आपल्याला नेक्स्ट सेट बघायचं आहे. त्या सेटचं नाव काय आहे? सबसेट. सबसेट साठी हिंट लक्षात ठेवायचं ऍज इट इज. काय लक्षात ठेवायचंय? ऍज इट इज. ओके, आता सपोज मी दोन सेट घेतो. एक घेतो सेट ए, ओके, ज्याच्यामध्ये एलिमेंट आहेत, समजा आपण असं समजूया 2 आहे, 4 आहे, 6, 8, 10 आणि 12 हे असे एलिमेंट आहे. बी सेट काय?
B is a set of all x such that B is a set of all x such that x काय आहे रे, x is a multiple of 4. x काय मल्टिपल ऑफ 4, 4 चा काय मल्टिपल. मग 4 चा मल्टिपल काय येईल सांगा मला. 4 येईल, 8 येईल आणि 12 येईल. ठीक आहे. मग आता आपल्याकडे दोन सेट आहे, एक आहे सेट ए आणि दुसरा सेट आहे बी. मग मला सांगा की बी सेट मधले सगळेच्या सगळे एलिमेंट ए मध्ये आहेत का. सगळेच्या सगळे एलिमेंट ए मध्ये आहेत का. बघा बी मध्ये आहे 4, ए मध्ये आहे, बी मध्ये आहे 8, ए मध्ये आहे, आणि बी मध्ये आहे 12, ए मध्ये आहे का 12. येस, म्हणजे बी मधले सगळेच्या सगळे घटक कोणामध्ये आहेत, ए मध्ये. चला वेन डायग्रामने आपण दाखवूया. कशाच्या डायग्रामने, वेन डायग्रामने मी घेतला, हा दाखवतो मी सेट ए. हा काय सेट ए. ए मध्ये कोणकोणते एलिमेंट आहे मी ते दाखवतो. 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे, त्याच्यानंतर 10 आहे, ओके, आणि 12 आहेत. मी सगळे एलिमेंट दाखवले. आता त्यापैकी आता मी बी सेट दाखवतो. बघा हा आहे बी सेट. हा कोणता सेट आहे, बी सेट. मग बी सेट मधले सगळेच्या सगळे एलिमेंट ए मध्ये आहेत का. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा एलिमेंट आहेत, बीच्या सोडून सुद्धा दुसरे एलिमेंट आहेत. सांगायचं तात्पर्य काय, बी मधले सगळेच्या सगळे ऑल एलिमेंट्स ऑफ बी आर इन द सेट ए. ओके, म्हणून बी ला काय म्हणणार, बी इज अ सबसेट ऑफ ए. किंवा पहिले वर्ड्स मध्ये लिहूया आपण, बी इज ए सबसेट ऑफ ए. आणि हे रिप्रेझेंट कसं करतात मॅथमॅटिकली, बी हे सबसेटचं सिम्बॉल आहे, सी काढायचं, त्याच्या खाली अंडरलाईन करायची. बी इज अ सबसेट ऑफ ए. जो छोटा गट आहे, छोटा सेट आहे, तो अगोदर लिहायचा आणि जो मोठा सेट आहे तो नंतर लिहायचा. समजलं का, सगळ्यांना कळलं. इकडे मागे गंधर्व, जो छोटा गट आहे, सेट आहे, तो अगोदर लिहायचा, मोठा सेट नंतर लिहायचा. इथे सबसेटचं चिन्ह. बट सगळेच्या सगळे एलिमेंट कशामध्ये पाहिजे, त्या मोठ्या सेट मध्ये पाहिजे, तरच तो छोटा सेट मोठ्या सेटचा काय असेल, सबसेट असेल. बघा इथे काय म्हटलंय, इफ ए अँड बी आर द टू गिवन सेट, एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय म्हटलंय, एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज ऑल्सो अन एलिमेंट ऑफ सेट ए. बी चे एव्हरी एलिमेंट सेट ए मध्ये असले पाहिजे. तर काय म्हणणार, सेट बी इज अ सबसेट ऑफ सेट ए. आणि ते रिप्रेझेंट कसं करतो आपण, बी सबसेट ऑफ ए. ओके, बघा बी सबसेट ऑफ ए. समजलं का. येस, आणखी एक एक्झाम्पल घेऊया आपण. आणखी एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुमचं आणखी क्लिअर होईल, क्रिस्टल क्लिअर. ए घेऊया. ए काय, ए बी द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज द people live in Maharashtra. ए सेट काय, ए सेट मध्ये सगळे पीपल्स जे कुठे राहतात, महाराष्ट्रामध्ये. काहीतरी असतील 10 करोड, 12 करोड, 15 करोड, व्हॉट एव्हर इट मे बी. आणि बी सेट काय, बी इज अ सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज द पीपल लिव इन मुंबई. ओके, बी सेट काय, अशा लोकांचा सेट आहे जे लोक कुठे राहतात, मुंबईमध्ये. म्हणजेच मला सांगा, बी मधले सगळेच्या सगळे घटक ए मध्ये येतील का, येतील का. बघा हा आपला महाराष्ट्र आहे, बरोबर, हा महाराष्ट्र. आणि इथे काहीसा आपला मुंबई आहे. मग मुंबई महाराष्ट्रामध्येच येतो ना. म्हणजे मुंबईतले सगळेचे सगळे लोक कुठे येत रे, अल्टिमेटली महाराष्ट्रामध्येच आहे. म्हणजेच आपल्याला काय म्हणता येतील, ऑल द एलिमेंट्स ऑफ बी इज इन ए. सगळे एलिमेंट्स बी मधले कोशामध्ये येतील, ए मध्ये पण येतील, बरोबर.
सो आपल्याला काय म्हणता येईल, बी इज अ सबसेट ऑफ ए. ओके, जर मी असा सेट घेतला एक, कोणता सेट रे, सी इज अ सेट ऑफ ऑल झेड सच दॅट झेड इज अ पीपल लिव्ह इन इंडिया, भारतात राहणारी लोक. सी सेट काय आहे, अशा लोकांचा सेट आहे की जे लोक कुठे राहतात रे, इंडियामध्ये. मग सगळ्यात मोठा सेट कोणता झाला आता, सी वाला सेट. मग मला सांगा की ए सबसेट असेल का सी चा. ए म्हणजे काय, असे लोक जे कोणामध्ये राहतात, महाराष्ट्रामध्ये. हा भारत आपला. ओके, हा भारत, भारतामध्ये हा महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये मुंबई. सगळ्यात मोठा सेट कोणता आहे, सी सेट. मग महाराष्ट्र त्याचा सबसेट आहे का, महाराष्ट्र इंडियामध्ये येतो का, सगळ्यात महाराष्ट्रातले सगळे लोक भारतात येतात का, पाकिस्तानमध्ये येतात. आपण भारतात येतो ना, आपण सिटीजन कोणाचे आहेत, इंडियाचे, बरोबर ना. म्हणजे आपण इंडियामध्ये आहोत. मग छोटा सेट कोणता झाला, महाराष्ट्र. मोठा सेट कोणता झाला, मग ए सबसेट असेल. ए काय रिप्रेझेंट करतो, महाराष्ट्राला. मग ए सबसेट आहे सी चा, बरोबर. आता मुंबई कोणाला रिप्रेझेंट करतोय, बी ला. सो बी कोणाचा सबसेट आहे, बी चे सगळेच्या सगळे घटक कोणामध्ये, ए मध्ये. आणि ए चे सगळेच्या सगळे घटक कोणामध्ये, म्हणजेच मला असं म्हणता येईल का बी इज अ सबसेट ऑफ सी, म्हणता येईल. परत एकदा बघा, बी म्हणजे काय, मूर्खांनो मुंबई. ए म्हणजे काय, महाराष्ट्रामध्ये राहणारी लोक. आणि सी म्हणजे काय, बरोबर. मग मुंबई हा सबसेट आहे का महाराष्ट्राचा, म्हणजे मुंबईतली सगळी लोक महाराष्ट्रात येतात. आणि महाराष्ट्र इज अ सबसेट ऑफ इंडिया आहे का, म्हणजेच मुंबई सबसेट आहे का इंडियाचा, आहे. अरे म्हणजे मुंबईतली लोक पण भारतातच राहतात ना, मग झाले ना सबसेट. म्हणजेच मुंबई कोणी रिप्रेझेंट केलाय आपण, म्हणजे बी इज अ सबसेट ऑफ सी म्हणता येईल ना. हा, तेच सांगितलं अगोदर, तेच सांगितलं होतं. आलं लक्षामध्ये सगळ्यांच्या, एव्हरीवन. हा ठीक आहे, हे तुम्हाला लिहिता यायला पाहिजे, याच्यावर बेस्ड एक क्वेश्चन आहे. ठीक आहे, आणखी एक क्वेश्चन घेऊया आणि हे इथं फिनिश करूया. आपण सबसेट बघत आहोत. ठीक आहे, आता एक सेट घेतो मी, सेट एन, सेट ऑफ नॅचरल नंबर्स काय तरी 1 2 3 4 5 6 7 8 9 अप टू द इन्फिनिटी. आणि सेट ए या पद्धतीने घेतो की ज्याच्यामध्ये काय रे, किंवा सेट डब्ल्यू घेतो, सेट डब्ल्यू घेतो. डब्ल्यू काय, ओके डब्ल्यू नको घ्यायला. ए सेट घेतो ज्याच्यामध्ये दोन एलिमेंट आहेत, एक आहे -5 आणि दुसरा आहे 5. करेक्ट, हे दोन सेट घेतले. आता इथे तुम्हाला दिसतंय की ए सेट छोटा आहे, एन मध्ये तर इन्फिनिटी नंबर्स आहेत. ओके, सो पहिला नंबर काय बघा या ठिकाणी 5, हा या ठिकाणी आहे 5, इकडे -5. आता मला सांगा -5 नॅचरल नंबर्स मध्ये येईल का, येईल का, नाही. म्हणजे सगळे ए चे सगळेचे सगळे एलिमेंट एन मध्ये आहेत का, सगळेच्या सगळे नाही, एक आहेत पण सगळे नाही आहेत. पण असं चालेल का सबसेट मध्ये, नाही. सो दॅट आपल्याला काय म्हणता येईल, ए इज नॉट सबसेट ऑफ एन, ए एन चा सबसेट नाही. हे लिहिणार कसं वर्ड्स मध्ये, ए इज नॉट यांचा सबसेट नाही. समजलं का एव्हरीवन, याच्यामध्ये काही शंका, ओके चला जाऊया मग पुढे. बघा एक्झाम्पल 1 काय या ठिकाणी दिलेलं आहे, ए 1 2 3 4 5 6 7 8
बी मध्ये काय दिले 2 4 6 8 बघा बी मधले एव्हरी एलिमेंट ए मध्ये आहेत 2 आहे 4 आहे 6 आहे 8 आहे सो दॅट काय म्हणालो आपण बी इज अ सबसेट ऑफ ए आणि हे वेन डायग्रामने सुद्धा दाखवलंय ए सेट बघा हा मोठावाला ए सेट आहे ज्याच्यामध्ये 1 आहे 2 आहे 3 आहे 4 आहे 5 6 7 8 ओके आणि हा बी सेट आहे बी सेट मध्ये 2 4 6 8 आहेत का सो बी इज अ सबसेट ऑफ ए सबसेट जो असतो ना तो मोठ्या सेट मध्ये कम्प्लिटली सामावून जातो कम्प्लिटली कोलॅबरेट होऊन जातो तो आतमध्ये येतो समजलं येस ऑर नो येस ओके चला जाऊया मग पुढे आणखी काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा एन इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर्स दिलेले आय काय सेट ऑफ इंटिजर हा एक सेकंड वाला एक्झाम्पल घेतो एन म्हणजे काय नॅचरल नंबर्स आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 अप टू द इन्फिनिटी आय काय आहेत रे इंटिजर्स इंटिजर्स मध्ये काय येतात ऑल नेगेटिव्ह नंबर्स 0 ऑल पॉझिटिव्ह नंबर्स इंटिजर्स मध्ये येतात आलेत का मग मला सांगा छोटा सेट कोणता आहे छोटा कोणता सेट आहे एन हा सेट आहे नॅचरल नंबरचा कारण त्याच्यामध्ये फक्त पॉझिटिव्ह नंबर आहेत बघा फक्त पॉझिटिव्ह नंबर आहेत 0 आहे का निगेटिव्ह नंबर आहे का मग इथे सांगा कोण कोणाचा सबसेट आहे व्हेरी गुड काय म्हणता येईल एन इज अ सबसेट ऑफ आय एन इज अ सबसेट ऑफ आय ओके म्हणजे एन मधले सगळेच्या सगळे घटक कोणामध्ये आहेत आय मध्ये आहे ठीक आहे ओके आता थर्ड क्वेश्चन घ्या काय दिलेलं आहे पी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ स्क्वेअर रूट ऑफ 25 एक्स काय स्क्वेअर रूट ऑफ 25 बघा 25 चा स्क्वेअर रूट आता 25 चा स्क्वेअर रूट दोन आहेत एक आहे +5 आणि दुसरा आहे -5 दोन येतात दोन स्क्वेअर रूट काल बघितलं आपण की पॉझिटिव्ह नंबरचा स्क्वेअर पण काय येईल 25 येईल आणि -5 चा स्क्वेअर पण काय येईल +25 येईल कारण -5 मल्टिप्लाय बाय -5 5 5 जा 25 आणि मायनस काय होईल प्लस आलं का लक्षात म्हणजे +5 चा पण स्क्वेअर 25 आहे -5 चा स्क्वेअर पण काय आहे 25 आहे इथपर्यंत काही शंका आहे ओके सो इथे यस दिलेलं आहे यस सेट काय यस इज अ सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय बिलॉंग्स टू आय वाय काय आहे रे इंटिजर आहे वाय काय आहे मग इंटिजर मध्ये कोण येतं ऑल निगेटिव्ह 0 ऑल पॉझिटिव्ह ओके हा येतो आता तिथे पुढे कंडिशन दिली की जो हा वाय हा काय असला पाहिजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ऑर लेस दॅन इक्वल टू -5 पासून काय पाहिजे +5 आता बघा हे ग्रेटर दॅन ऑर लेस दॅन इक्वल टू जेव्हा येतं तेव्हा आपण काय करतो हा नंबर सुद्धा घेतो आणि पुढचा नंबर सुद्धा घेतो ओके मग या एस सेट मध्ये कोण येणार आहे एस सेट मध्ये कोण येणार आहे हा -5 पण येणार आहे हा 5 पण येणार आहे आणि त्याच्या मधले सगळे नंबर येणार आहे -5 -4 -3 -2 -1 0 1 2 3 4 आणि आता सांगा पी मध्ये कोण आहे रे +5 पी मध्ये कोण आहे +5 आणि दुसरा कोण आहे म्हणजे पी मधले सगळेच्या सगळे घटक कोणामध्ये आहेत रे यस मध्ये सो काय म्हणता येईल इथे आपल्याला पी इज अ सबसेट ऑफ यस ओके सो बघा इथे लिहिलंय पी इज अ सबसेट ऑफ यस समजले दोन्ही एक्झाम्पल ओके सबसेट कळलं मग तुम्हाला ठीक आहे आणखी हे तुम्ही मग होमवर्कला करा किंवा पॉसिबल सेट सबसेट लिहायला लावले तुम्हाला ए सेट दिलेला आहे 1 3 4 7 आणि 8 आणि काय म्हटलंय त्याचे पॉसिबल सबसेट तयार करा काय करा हा तुम्हाला जे आवडतील ते सबसेट लिहा मग मी इथे लिहितो बघा एक बी सेट लिहितो सी सेट लिहितो डी ई एफ जी एच आय जे बघा इतके सेट तयार करता येतील पहिला सेट घेतो मी 1 फक्त 1 मग येईल का इथे मला असं म्हणता येईल का बी इज अ सबसेट ऑफ ए म्हणता येईल का आता दुसरा सेट घेतो मी 2 मग मला असं म्हणता येईल का सी इज अ सबसेट ऑफ ए
ओ सॉरी 2 नाहीये तिथे, 3 घेतो मग 3 म्हणता येईल का? आता डी मध्ये काय घेतो 4, मग असं म्हणता येईल का डी इज अ सबसेट ऑफ ए. आता काय घेतो 7, मग नंतर घेऊ शकतो मी 8, आणखी काय घेऊ शकतो 1,3, नंतर काय घेऊ शकतो मी 1,3,4 घेऊ शकतो का? असं पण घेऊ शकतो मी 3,4, मी असं पण घेऊ शकतो 4,7, सो खूप साऱ्या पॉसिबिलिटीज आहेत, खूप शक्यता आहेत. काय खूप शक्यता आहेत. या सगळ्या पद्धतीने मी काय करू शकतो सबसेट तयार करू शकतो. तुम्ही अजून सुद्धा करू शकतात याच्या व्यतिरिक्त आणखी. हे सगळे ए चे काय आहेत सबसेट आहेत. सबसेट ही कन्सेप्ट आय होप तुम्हाला खूप चांगली क्रिस्टल क्लिअर झालेली असेल. समजलं सगळ्यांना? ओके चला आता पुढचं आहे युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट याच्यासाठी एक मी फेवरेट शब्द आहे माझा बापो का बाप सेट. म्हणजे काय? बापो का बाप म्हणजे काय? ग्रेटेस्ट, सगळ्यात मोठा सेट. सगळ्यात मोठ्या सेटला काय म्हणणार? युनिव्हर्सल सेट. सगळ्यात मोठ्या सेटला काय म्हणणार? युनिव्हर्सल सेट. ओके आता उदाहरणार्थ इथे एक एक्झाम्पल घेतलंय की एक स्कूल आहे. कोणती स्कूल आहे रे? ABC इंटरनॅशनल स्कूल आहे. ओके या स्कूलमध्ये एक क्लास आहे 9th चा. ओके 9th क्लास मध्ये 100 स्टुडंट्स आहेत. किती स्टुडंट आहेत? या 100 पैकी कमीत कमी 55 स्टुडंट असे ज्यांना काय खेळता येतं? क्रिकेट खेळता येतं. येस ऑर नो? हा मग आता सांगा जर या 9th क्लासची एक टीम बनवायची तर 55 विद्यार्थ्यांची टीम बनवणार का? मग टीम क्रिकेटची टीम किती प्लेयर्सची तयार होईल? 11 प्लेयर. मग या 55 मधनं किती घेणार आहे? सो बघा मी हे कसं रिप्रेझेंट करणार. हा झाला तुमचा युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट ऑलवेज कॅपिटल यू ने डिनोट केला जातो. कोणत्या लेटरने? आणि तो यू या स्क्वेअर रेक्टँगलच्या बाहेर दाखवला जातो ना की आतमध्ये. आलं लक्षामध्ये युनिव्हर्सल सेट बद्दल? ओके मग आता इथे काय येणार आहेत? हे सगळे 55 स्टुडंट येणार आहेत ज्यांना क्रिकेट खेळता येतं. बरोबर. सो इथं काय लिहिणार? ऑल स्टुडंट इन क्लास 9th who play क्रिकेट. बरोबर. ज्यांना क्रिकेट खेळता येतं हे सगळे काय झाली रे मग? युनिव्हर्सल टीम झाली. आता याच्यामध्ये मी एक काय घेतो? ओव्हल शेप घेतो. तिथे म्हणतो मी सेट ए आणि हे अशा असेल टीम ऑफ 9th स्टँडर्ड. टीम ऑफ 9th स्टँडर्ड ज्याच्यामध्ये किती प्लेयर्स असतील? 11 प्लेयर्स असतील. कळलं? येस ऑर नो? मग इथे कोण कोणाचा सबसेट आहे? कोण कोणाचा सबसेट आहे? बघा हा ए सेट आहे. ए हा काय असेल? सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट. ओके कारण युनिव्हर्सल सेट काय या ठिकाणी मोठा आहे. समजलं का तुम्हाला? युनिव्हर्सल सेट हा सगळ्यात मोठा असतो. काय असतो? हा मग युनिव्हर्सल सेट जो आहे युनिव्हर्सल सेट हा ऑलवेज कशामध्ये दाखवला जातो? रेक्टँगल मध्ये. त्याच्या डोक्यावर यू लिहिलं जातं कॅपिटल यू. यू रिप्रेझेंट्स युनिव्हर्सल. येस ऑर नो? येस. आता आपण नंबर सिस्टम बघूया. तुम्हाला माहिती आहे सगळ्यात पहिली नंबर सिस्टीम आहे एन फॉर नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर 1 2 3 4 5 अप टू द इन्फिनिटी पर्यंत आपण शो करतो. त्याच्यानंतर आहे होल नंबर्स. होल नंबर्स आपण 0 ने रिप्रेझेंट करतो. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 अप टू द इन्फिनिटी. त्याच्यानंतर येतात इंटिजर्स. इंटिजर्स मध्ये येतात ऑल नेगेटिव्ह नंबर्स 0 अँड ऑल पॉझिटिव्ह नंबर्स. याच्यानंतर आपण घेतो रॅशनल नंबर. कोणता नंबर? रॅशनल नंबर क्यू ने डिनोट करतो. असे नंबर जे आपण कशाच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करतो? पी अपॉन क्यू. ज्याच्यामध्ये पी आणि क्यू हे काय आहेत रे? इंटिजर्स आहेत. बरोबर. काय आहेत? इंटिजर. बट क्यू शुड नॉट बी इक्वल टू 0. हा क्यू शेवटी काय नसला पाहिजे?
0. मग याच्यामध्ये बघा या क्यू मध्ये काय येतील, हे सगळे निगेटिव्ह नंबर्स पण येतील, 0 पण येईल आणि हे पॉझिटिव्ह नंबर तर येतीलच, बट यांच्या मधले सुद्धा नंबर येतील, यांच्या मधले आतमधले सुद्धा नंबर येतील. उदाहरणार्थ बघा इथे 3/2 घेतला जर मी मायनस मध्ये, ओके सॉरी इथे नाही येणार हा 3/2, कुठे येईल या -1 आणि 0 मध्ये, काय -3/2 जर घेतला बघा 3/2 2, नाही तिथे नाही ना, इकडेच येईल -3/2. ओके 3/2 जर घेतला तर काय होईल, 2 1 जा 2, किती उरला 1, इथे घेतला पॉइंट, इथे घेतला 0, 2 5 जा 10 आणि 3 निगेटिव्ह होता म्हणजे आन्सर पण काय येईल, म्हणजे हा -3/2 म्हणजेच काय -1/5. असे भरपूर नंबर येतील ना अजून, म्हणजे हा क्यू मोठा आहे का आय पेक्षा, समजलं का, समजलं ना सगळ्यांना. आणखी भरपूर नंबर येतील रे मध्ये, पॉइंट वाले भरपूर नंबर येतील. उदाहरणार्थ बघा हा 1 आणि 2 च्या मध्ये काय येऊ शकतं, या 1 आणि 2 च्या मध्ये काय येऊ शकतं, 1.1 1.2 1.3 1.4 1.5 1.6 7 8 9 10 म्हणजेच 2 1.2 होईल ते. ओके म्हणजे कोणता नंबर मोठा आहे, मग कोणता सेट मोठा आहे, क्यू इज द बिगेस्ट सेट. हा किंवा बघा एन कोणाचा सबसेट असेल, डब्ल्यू चा, डब्ल्यू कोणाचा सबसेट आहे, आय चा, आणि आय कोणाचा सबसेट आहे, क्यू चा. मग बिगेस्ट सेट कोणता झाला, क्यू. क्यू इज द बिगेस्ट सेट, म्हणून याला काय म्हणणार आपण, युनिव्हर्सल सेट. कोणता सेट, याच्यानंतर पण नंबर्स आहेत बरं अजून, रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर, रिअल नंबर, बट आपण फक्त एवढ्याचाच विचार करतोय. सो या ठिकाणी आता युनिव्हर्सल सेट कोणता झाला, क्यू. जसं आपण तिथे बघितलं होतं, कुठे बघितलं होतं की मुंबई कोणामध्ये येते, महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र इज अ सबसेट ऑफ इंडिया. मग या ठिकाणी युनिव्हर्सल सेट कोणता आहे, इंडिया इज अ युनिव्हर्सल सेट. समजलं तुम्हाला सगळ्यांना, ओके. चला आता नेक्स्ट कन्सेप्ट शिकायचे, दॅट इज नथिंग बट द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, शब्द लक्षात ठेवणार तुम्ही, एक्सेप्ट म्हणजे सोडून, म्हणजे काय, एक्सेप्ट म्हणजे हे सोडून द्यायचं. आता काय सोडायचं सर, समजावून सांगा जरा. सपोज एक सेट दिला तुम्हाला, एक युनिव्हर्सल सेट दिला ज्याच्यामध्ये नंबर्स आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. एक सेट आहे ए सेट. ए सेट मध्ये काय आहेत रे एलिमेंट, समजा 1 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे आणि 9 आहे. हे काय आहेत रे, ऑड नंबरचा सेट घेतला मी, सेट ऑफ ऑल ऑड नंबर्स. इथपर्यंत समजलंय, ठीक आहे. मला असं म्हणता येईल का या ठिकाणी, जरा मी रिवाइज करतो, ए इज अ सबसेट ऑफ यू आहे का, आहे सर. जाऊ द्या, आपल्याला सबसेट ही कन्सेप्ट शिकायची नाहीये सर. तुम्ही पॉइंटवर या, पॉइंट आहे कॉम्प्लिमेंट सेटचा, आम्हाला शिकायचं आहे कॉम्प्लिमेंट. तुम्ही सांगितलं एक्सेप्ट, सोडून द्या, कोणाला सोडून द्या, तर बघा ए कॉम्प्लिमेंट डिनोट केला जातो असा, ए चा कॉम्प्लिमेंट. याला कसं वाचायचं, ए कॉम्प्लिमेंट, काय वाचायचं, ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, ए मध्ये असलेले घटक सोडून, ए मध्ये असलेले एलिमेंट सोडून, एक्सेप्ट एलिमेंट्स इन अ सेट ए. ए मध्ये असलेले घटक सोडून द्या. मग सोडून द्या, मग सर काय सोडून द्या, 1 सोडून द्या, 3 सोडून द्या, 5 सोडून द्या, 7 सोडून द्या आणि 9 सोडून द्या. मग ए कॉम्प्लिमेंट मध्ये कोण येईल सर, हे सोडून उरलेले. मग सोडून उरलेले कोण आहेत रे सर, 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे आणि 10 आहे. याला सर तुम्ही काय म्हणणार, ए कॉम्प्लिमेंट. काय म्हणणार याला, ए
कॉम्प्लिमेंट. ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, की जे ए मध्ये घटक आहेत, ए मध्ये एलिमेंट्स आहेत, ते एलिमेंट सोडून उरलेले एलिमेंटचा सेट, म्हणजे दुसरा सेट तयार झाला का. बघा ए सेट काय 1 3 5 7 9, पण ए कॉम्प्लिमेंट काय झाला 2 4 6 8 10. समजतंय. वेन डायग्रामच्या साह्याने हे समजून घेऊ. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आय ड्रॉ अ युनिव्हर्सल सेट. इथे मला दिलेला युनिव्हर्सल सेट दिलाय का, दिलाय का. काय सर युनिव्हर्सल सेट बघा 2 4 3 सॉरी 1 2 3 4 अप टू 10. आता मी ए सेट दाखवतो, याच्यामध्ये ए सेट दाखवला. तुम्ही काय म्हणाले होते सर, ए सेट म्हणजे काय. बघा ए सबसेट ऑफ यू ए, हा ए सबसेट ऑफ यू आहे. ए चे सगळेच्या सगळे घटक यू मध्ये आहेत. मग कोणकोणते घटक आहेत बघा 1 3 5 7 9. मग उरले कोण आहेत ते बाहेर लिहा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. बघा आता हा जर सेट ए असेल, बघा आपण याला मार्क करूया, याला कलर करू, फिल कलर. बघा हा जर ए सोडला, मी ए सोडला, मग कोण उरला. ओके, जो ऑरेंज वाला दिसतोय, ओके ऑरेंज कलर नकोय का आपल्याला, कारण आतमध्ये रेड कलर आहे ना आपला. येलो 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 डर्टी फिलो येलो. ठीक आहे. बघा ए सेट, बघा ए सेट 1 3 5 7 9. आता हा जो दिसतोय कोणता येलो वाला, त्याच्यामध्ये कोण आहे बघा 2 4 6 10 आणि 8. याला आपण काय म्हणणार, ए कॉम्प्लिमेंट. काय म्हणणार, ए मध्ये असलेले एलिमेंट सोडून उरलेले एलिमेंट्स. करेक्ट दाखवता आलं वेन डायग्रामने. मला समजतंय, कन्सेप्ट लक्षात येते, क्रिस्टल क्लिअर झाली, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे. ओके, अजून एक महत्वाची कन्सेप्ट आहे, ती थोड्या वेळाने सांगेल. अजून एक मी कॉम्प्लिमेंट वाला एक्झाम्पल घेतो, म्हणजे ते तुम्हाला कळेल अजून. चला एक सेट घेऊया आपण, युनिव्हर्सल सेट, ज्याच्यामध्ये काय येणार आहे, चला घेऊया -3 -2 -1 0 1 2 3 डॅश डॅश डॅश, म्हणजे ऑल निगेटिव्ह 0 अँड ऑल पॉझिटिव्ह नंबर्स. आले, हे सगळे आले, सगळे आले. ठीक आहे. आता याच्यानंतर काय करायचंय, आपल्याला एक सेट घ्यायचा आहे. आपण आता घेऊया सेट बी. या बी सेट मध्ये आपल्याला काय घ्यायचंय, या बी सेट मध्ये काय घ्यायचंय, आपण एलिमेंट्स घेऊया, -2 घेऊया, 0 घेऊया आणि +2 घेतले. ठीक आहे. आपल्याला काय लिहायचंय आता, बी कॉम्प्लिमेंट लिहायचंय. काय लिहायचंय, बी कॉम्प्लिमेंट. म्हणजे कोणते एलिमेंट सोडायचे तर आपल्याला बघा, -2 सोडायचा आहे, 0 सोडायचा आहे आणि 2 सोडायचा आहे. उरलेले सगळे एलिमेंट्स आपल्याला लिहायचे आहेत. चला लिहूया उरलेले सगळे घटक. डॅश 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 म्हणजे इकडे सगळे एलिमेंट्स उरलेले आहेत. काय राहिला रे, -3 -2 इथे आहे, तो नाही घेणार आपण. काय उरला, -1 0 आहे इथे, मग काय उरला 1 2 आहे इथे, मग काय उरला 3 आणि डॅश 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 सगळे घटक. याला काय म्हणणार तुम्ही, बी कॉम्प्लिमेंट. काय म्हणणार, समजलं का, समजलं. आता जर मी तुम्हाला असं काढायला लावलं, एक नवीन क्वेश्चन घेऊया, सोपा घेऊया आणि इथे फिनिश करूया.
चला ए सेट घेतो मी. ए सेट मध्ये काय 1 2 3 4 5 आणि 6 आहे. बी सेट काय आहे तुमच्याकडे? बी सेट आहे 2 3 4 आणि 5. काय आहे? 2 3 4 आणि 5 किंवा 5 नको घ्यायला, 2 3 आणि 4 आहे. बी कॉम्प्लिमेंट काय येईल सांगा मला? बी कॉम्प्लिमेंट काय येईल बघा? 1 आहे, 2 इथे आहे, 3 इथे आहे, 4 इथे आहे, मग काय उरला रे? 5 आणि जर मी तुम्हाला आता असं काढायला लावलं बी कॉम्प्लिमेंट, बी कॉम्प्लिमेंट म्हणजे कोण? हा सेट बरोबर, बी कॉम्प्लिमेंट आणि त्याचा पुन्हा कॉम्प्लिमेंट. बी कॉम्प्लिमेंट म्हणजे कोणता सेट? हा वाला सेट बरोबर. बी कॉम्प्लिमेंट म्हणजे कोणता सेट? काय घाबरायचं नाही, इथे काय दिलंय? बी कॉम्प्लिमेंट. मी याच्याकडे बघणार. मग बी कॉम्प्लिमेंट मध्ये कोणकोणते एलिमेंट आहेत? सर 1 आहे, इथे 1 आहे बघा, इथे 1 आहे सर, इकडे 1 आहे. युनिव्हर्सल कडे बघणार तुम्ही. कोणत्या सेट कडे बघणार? हा, याला यू लिहितो वाटल्यास. युनिव्हर्सल सेट कडे चेक करायचं. इथे 1 आहे, 1 आहे, इकडे 5 आहे, इथे 5 आहे, इथे 6 आहे, इथे पण काय आहे? मग आता हा झाला तुमचा बी कॉम्प्लिमेंट आणि त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे हे सोडून उरलेले. सोडून उरलेले कोण आहेत रे? 2 3 आणि 4. यस ऑर नो? 2 3 आणि 4 आहेत का? पण चेक करा 2 3 4 कोणाकडे आहेत रे? बी कडे. मग याला असं करतो मी, याला म्हणतो इक्वेशन नंबर 1, याला म्हणतो 2. सो फ्रॉम 1 अँड 2 मला असं म्हणता येईल का? बी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट हा बी असतो. बी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट हा काय मिळतो रे तुम्हाला? सेट मिळतो. परत समजलं का? नाही कळलं? नाही कळलं? जो हुशार असेल त्याला पटकन कळेल. बर, परत एकदा सांगतो बघा. एक युनिव्हर्सल सेट घ्यायचा, नंतर एक दुसरा सेट घेतला बी, या बी चा कॉम्प्लिमेंट घ्यायचा, या बी च्या कॉम्प्लिमेंटचा जर कॉम्प्लिमेंट घेतला तर तो ऍक्च्युअल बी मिळतो तुम्हाला. समजलं का? हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. हा क्वेश्चन परीक्षेमध्ये बऱ्याचदा विचारला गेलेला आहे, म्हणून मी हा इथेच सॉल्व्ह करून घेतला. हा तुमच्या प्रॅक्टिस सेट मध्ये सुद्धा आहे. समजलं सगळ्यांना? एव्हरीवन, याच्यामध्ये काही शंका आहे? ठीक आहे, पुढे जाऊया. पुढे बघू काय आहे. ओके, आता आहे प्रॅक्टिस सेट 1.3. म्हणजे या ठिकाणी तुमचं या चॅप्टर साठी जे बेसिक आहे ते या ठिकाणी संपलेलं आहे. प्रॅक्टिस सेट 1.3 साठी जे बेसिक लागणार होतं ते बेसिक आपण या ठिकाणी कंप्लीट केलेलं आहे. काय काय बघितलं आपण आज? आपण काही गोष्टी बघितल्या ज्या खूप महत्वाच्या होत्या. आज आपण काही सेट्स बघितले. सगळ्यात पहिले आपण बघितली वेन डायग्राम. वेन डायग्राम बघितली. वेन डायग्राम काढल्यानंतर आपण बघितला सबसेट. सबसेट नंतर बघितला आपण युनिव्हर्सल सेट, आणि युनिव्हर्सल सेट नंतर बघितला कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. ओके, कॉम्प्लिमेंट सेट. हे 3-4 घटक आपण या टॉपिक मध्ये शिकलोत, आजच्या लेक्चर मध्ये शिकलोत. याच्यावर बेस्ड आता आपला प्रॅक्टिस सेट आहे 1.3. ओके, सो आज आपण इथेच थांबूया. ओके, पुढच्या लेक्चर मध्ये आपण कंप्लीट करणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.3. ओके, थँक यू अँड हॅव अ ग्रेट डे.